नमस्कार 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 नमस्कार. मी या शाळेचा प्राचार्य खूप शिका खुशीदार पंढरीनाथ शिका. तर आज या शालेय साहित्य वाटपाचा आज आमच्याकडे कार्यक्रम आहे. म्हणून ही समयी या कठीण समयी कोण कामास येते ही माझी ॲक्टर म्हणून विनोद करण्याची धडपड आहे. असू द्या असू द्या असू द्या असू द्या. शांत बसा, सगळ्यांनी शांत बसा. हा आवाज करायचा नाही. आचारी सुरू करा ना ते कार्यक्रम. आचारी नाही, ते प्राचार्य आहे. हो नाही म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही रोज मला खिचडी बनवायला लावता आणि माझा आचार्य तुम्ही केलाच आहे. पण प्राचार्य म्हणा. तेच जाऊ दे. अहो ते पोरांना माझ्या हातून सामान वाटायचंय ना, ते सामान कुठे? सामान कुठे? सामान अहो ते सामान नाही हो, ते साहित्य वाटप असं म्हणा त्याला. हे बघा आचार्य, तुम्ही असं करता. मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं पुस्तकाला साहित्य म्हणायचं, तेव्हापासून जे जे पुस्तक दिसल सगळ्याला मी साहित्य म्हणते. म्हणजे अगदी बँकेच्या पुस्तकाला सुद्धा बँकेचं साहित्य भरलंय का असं म्हणते. असं नका ना करू. एका शब्दाचे दोन अर्थांना नका लावू. ते एवढं शिक्षित बाईचं असं होतंय, या पोरा बाळांचं कसं व्हायचं? अहो असतात अहो असे शब्द की ज्याला अर्थ असतात. आता सामानाला पण विविध अर्थ आहेत. अहो म्हणजे ते जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. आज जगाचं माल नाही कळायचं. गावात पण सगळ्यात पहिल्यांदा मलाच कळतं. तुम्हाला सांगते काय, सुन्याची बायको प्रेग्नेंट होती ना, सगळ्यात आधी आमच्या ह्यांना कळलं, मग मला कळलं, मग तिच्या नवऱ्याला कळलं. आहे की नाही इंटरेस्टिंग? पुढचं सांगू अजून? नाही कशाला सांगताय. मी काय म्हणतो, सोन्याची बायको प्रेग्नंट होती. हा काय आर्थिक मंदीचा विषय का? नाही नाही ना, मग कशाला उगाच एवढं विश्लेषण ना. तुम्ही कशाला ऐकते? सुरू करा ना कार्यक्रम. नाही सुरू केला असता, पण आपला अँकर यायचा आहे अजून. मग बोलवा की लवकर. पण त्यांची एक अट आहे. आता काय? ते म्हटले की शिट्टी वाजल्याशिवाय मी एंट्री नाही घेणार. बाबू कोणाला बोलावलंय? आता बघा तुम्ही कोण आहे. लवकर बोलवा. हा शिट्टी वाजवा. माझी वाजलीच आहे. ते दादा तुम्ही वाजवा पटकन. बीड़ी जलाए जिगर से पिया, जिगर ना पड़ी आग है. बीड़ी जलाए जिगर से पिया, जिगर ना पड़ी आग है. क्या बोलता है पब्लिक लोग? सब ठीक ना? अरे बच्चे लोग सब ठीक है ना? और अपने पापा लोग को मेरी तरफ से ना. रंगीलीला कशाला बोलावलं इकडं? ही अनाउन्सर आहे भाई. हो आता तुमच्या विक्रम साहेबांनी ना हिलाच पाठवलंय अनाउन्सवर. आणि पाठवलंय. हा ही बाई आहे ना, या बाईनं नादाला लावलंय त्यांना. तुम्हाला सांगते, सुतासारखा सरळ होता माणूस. अच्छा. माझ्याकडे पण तोंड वर करून कधी बघायचं नाही. देखेगा कौन? हिम्मत चाहिए ना मूड ऑफ करने को. तिला सांगा मी मारीन, मुटका झाडीन. लिस्टन मैं शुरू करती है. मेहरबान कादर खान, आज मेरे विक्की के कहने पर मैं रंगीली, आप सबकी शाम रंगीली करने इधर आइए रे बाबा. नावानं हाक मारतीये प्राचारी, नावानं हाक मारती. अहो प्राचारी. हा ते तुम्ही बरोबर जरा जवळ आलायत, फक्त री जरा ओढू नका. ते जाऊ दे. विक्रम साहेबांना नावानं हाक मारती ही विक्की म्हणती. अहो मग त्यात काय एवढं. अहो ते साहेब आमच्या बरोबर कधी कधी बसलेले असतात ना, तेव्हा हिला म्हस्का म्हणतात. हो. आणि मला काय म्हणतात? बनपाव. बनपाव आणि चहाची सोय केली आहे, पण कार्यक्रमानंतर चालेल. राहू दे. मला कळलं आमचे मला काय म्हणतात ते. मी त्यांना घरी जाऊनच बघणार आहे. पण प्रांचारी, हिला जमणार आहे काय बोलायला? कार्यक्रमाचा पार वाटोळ करून टाकायची. नाही तुम्ही काळजी करू नका, सगळं भाषण मी लिहून दिलंय. हा ना. आता तिला फक्त वाचायचंय. हो सांगा ना, सांगा ना बाई. सुरू करा. ठीक आहे. तो उपस्थित बालक आणि विद्यार्थी. नाही ते उपस्थित नाही, ते उपस्थित असं असेल ना. उपस्थित काय? कशाला आणला हिला? मी उपस्थित का लिहेल, पण उपस्थित लिहेल ना तिकडे. अरे तूने उपस्थिती लिखा
इकडे बघा ना. मैं पढ़ती है. हा पडा. हा तर हा. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की मसाज कार्यात जीवाला झोपून दिलं पाहिजे. अहो यो, तो समाज कार्यात लिहा, समाज कार्यात लिहिले तिकडे. समाज कार्यात. ते समाज कार्य जाऊ दे, या बाईच्या डोक्यात फक्त बेडरूम आहे, झोपून बोलली. बाई काय लिहिलंय तिथे? समाज कार्यात झोकून दिलं पाहिजे. मैं पढ़ती हा, आगे. हा. हा म्हणूनच आज आपल्या ससाच्या चालकाच्या खलाशाच्या थांबा बरं झाला उडाला तो. ऐका काय लिहिलंय इथे? संस्था चालकांचे असं लिहिलंय तर एवढं काय तुम्हाला येत नाही का वाचता? येत आहे ना, नीट वाचा मग. मैं पढ़ती है तेरे लिए बस. आमच्या यांना ना अशाच बायका आवडतात, दिसायला गिटार ना तोंड उघडल्यावर गटार. ए बघती काय, वाच लवकर चल. मैं पढ़ती है तेरे लिए पढ़ती है बस. हा. हा तो आज आपल्या संस्था चालकाच्या बायकोला आपण साल देणार आहोत. मी प्राचीला विनंती करते की त्यांनी मानेवर साल द्यावी. ओ प्रांचारी, हा? प्राची कोण? प्राची कोण? प्राची. अच्छा मी प्राची. मी प्राची. अहो मी प्राचार्य. आणि ते ना ते साल नाही, शाल आहे, शाल. आणि ते मानेच्या नाही, मान्यवरांच्या असं लिहिलंय. नीट वाचा ना हो तुम्ही, प्लीज 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 नीट वाचा ना हो. दे दो साल दे उसको जल. हा साल. हा. हे घ्या. हे काय भोग पडलेली शाल? कुठल्या सलून मधून आणले तुम्ही? नाही सलून मधून नाही. बघू काय नाही हो, ही तर उंदराने कुरतडली. अशी कशी कुरतडली? अशी कशी म्हणजे ती अशी. अहो करून काय दाखवते प्राचारी? अहो नाही, आता बघा तुमच्या साहेबांना, अहो ह्यांच्या साहेबांना आम्ही किती अर्ज लिहिले, काय? किती अर्ज लिहिले की ते गोळ्या पाठवा उंदर मारायच्या. अहो उंदरांच्या 3 पिढ्या गेल्या हो, पण अजून काय गोळ्या आल्या नाही. पण गोळ्या त्यांनी दिल्या, गोळ्या दिल्या आम्ही त्या उंदराला. तर उंदर त्या 4 पायाने फुटबॉल खेळत होते हो. खरं सांगतोय. अहो ते मेले नाही, फुटबॉल खेळत होते. शेवटी मग ते गोळ्या आम्ही आता खडू म्हणून वापरतो. अहो प्राचारी, अहो काय 50,000चा बजेट तुम्ही हे केलं होतं पास. अहो आम्ही तरी काय करणार, आता कार्यकर्ते असतात त्यांना पण बघायला लागतं. आणि पोरासाठी गाडी पण घ्यायची होती. 2 वर्ष असं जुनी गाडी घेऊन जात होता, त्याला लई त्रास होत होता ना, म्हणून जरा समजून घ्या. या पोरांचा पण त्रास बघा जर. आता ही पोरं काय आपलीच आहेत, ती काय समजून घेतील. आणि त्यांच्यासाठी एवढं सामान आणले. ते उंदरांचं जाऊ दे, सामान वाटा, काय वाटायचं पहिलं दाखवा पटके. हा दप्तर वाटायचंय, दप्तर. हाँ तो इसको अभी दफ्तर दिखाएंगे और ये बांटेगी सबको. ए थुत्तर तोंडे, थांब ना जरा, थांब. आणा लवकर. हे बघा तुमचा फोटो बघायचा. हेच पाहिजे होतं. फ्रंट पाहिजेचा फोटो आणि बॅकला माझा फोटो. अहो म्हणजे ते तुमच्या साहेबांचा असा विचार होता, म्हणजे मोठा विचार होता खरं तर. काय विचार होता? आता बघा, आता विद्यार्थी, हा. हा विद्यार्थी म्हटला की त्याच्या मागे कोण आलं? पालक. हा. पालक म्हणजे कोण? वडील. हा. हा आता समजा हा फोटो असा पाठीवर लावला, हा. त्याच्या मागे कोण असतील? वडील असतील. हा. ते बघून खुश होतील ना, हा. म्हणून त्यांच्यासाठी हा फोटो लावला. माझा बॅकला लावलंय. अहो बॅकला लावला म्हणजे विद्यार्थीला वाटलं पाहिजे की वनिताताई खरात आपल्या पाठीशी आहे, आपण अभ्यास केला पाहिजे. अहो मग ते खूप अभ्यास करतील. खूप अभ्यास केल्यानंतर सुवर्ण अक्षरात नावं लिहितील आणि ज्या पेन्सिलने लिहितील ना, त्या पेन्सिलवर तुमचं नाव आहे. ती पेन्सिल दाखवतो तुम्हाला. हे दाखवा बघा. लवकर. हे बघा, याच्यावर तुमचं नाव आहे, वनिताताई खरात. वनिताताई खरात. अहो आता मी काय म्हणतो, आता विद्यार्थी जेव्हा घरी जातो तेव्हा दप्तर असं टाकून देतो. टाकूनच देतो. नंतर काय असतं त्याच्या हातात? पेन्सिल. आता ही पेन्सिल अशी घेतो, असं बघतो, अरे वनिताताई खरात, आहे की नाही? असं लिहिताना अचानक लक्षात येतं, अरे वनिताताई खरात, अशी पडली. आणि असं उचलल्यानंतर असं बघतो, अरे वनिताताई खरात. सगळीकडे वनिताताई खरात आहे ना. हे घ्या. आधी नाही काय सांगायचं, नवरा तो नवरा शेवटी. माझ्याशिवाय काळजी आहे की त्यांना कोणाची? अभी विकी को फोन करती है, मैं मेरे साथ ऐसा क्यों किया उसने? अभी उसको जा पूछती है मैं. नाही हो, थांबा तुमच्यासाठी पण आहे. तुम्ही कसे एकदम धारदार आहेत ना, तुमच्यासाठी शार्पनर आहे बघा. मेरा फोटो है शार्पनर पे. तुम्ही करेक्ट शार्पनर
पकडतात ना म्हणून तुम्हाला शार्पनर. क्या रे? म्हणजे माझ्या पेन्सिलला हिचा शार्पनरने टोक काढणार हा आणि टोक काढताना माझं नाव जाणार. नवरा तर नवराच असतो शेवटी. घरातली वटपौर्णिमा सोडून ही बाहेरची अमावास्या चांगली वाटायला लागली. तुम्हाला सांगते आता जाताना नाही वटपौर्णिमेचा धागा सोडून घेऊन गेले ना नावाची वनिता ताई खरात नाहीये. या सटवीमुळे झालंय सगळं. मैंने क्या किया रे तेरे सटवी को? देख मैं मुझे उससे प्यार है यार. तुझे उससे प्यार आहे. मला त्याच्या नावची 4 पोरं आहे. तू नसतीस ना आता या सगळ्या सामानावर माझाच फोटो असता फक्त. तोंड बघ मट्टी. तू नीट राहिली असती तर काल असतं तो माझ्याकडे. ए त्याला एक अक्कल नाही पण तू कशाला गेली ग शेण खायला? म्हशी सारखी घरात पडून असते ना म्हणून तो वैतागलाय तुला. जाग टावळे. ए जाग सटवे. अगे तू जाग. ए तू जाग. अगे जा 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 जा. तू जा जा जा. जाग 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 जाग. जा 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 जा. तुमचा जागर झाला असेल तर मी काही बोलू का? काही बोलू मी? बोल. नाही तुमचं चालू द्या. तुम्ही आहे ना हे असेच भांडत राहा. हां याचं नाव द्यायचं त्याचं नाव द्यायचं हे हे हाच विचार करत बसा. हां तुम्हाला योजना महत्त्वाची नाही तर तुम्हाला तुमचं फक्त नावं महत्त्वाची आहेत. कळलं का? नाही कळतंय मला ते. इथे राहून काही उपयोग नाही आहे मला तरी वाटतं. ही शाळा आहे ना भ्रष्ट आहे. तुम्ही काम आहे ना असं विधभर करतात आणि प्रचार असा हातभर करतात. त्यापेक्षा आहे ना मी माझ्या गावी जातो. माझ्या झोपडीत तिकडच्याच कुठल्या 2-4 मुलांना शिकवतो. समाधान वाटेल मला. नाही खरंच समाधान वाटेल मला. नाहीतर मग अनासपुरे साहेबांचं नाम शाळेत आहे ना तिकडे जाऊन शिकवतो. मोफत शिकवतो. तिथे समाधान वाटेल मला. या भ्रष्ट शाळेत मला नाही राहायचं. चला मी येतो. हो प्राचारी ऐका ना. किधर जा रहा है प्राची तू? रुक ओ ना. प्राचारी